तो शत्रू आहे. आता मोर म्हणजे मेघराजाचा टपाली आहे. जेव्हा आकाशात मेघ गडगडतात तेव्हा मोर नाचतात, कळलं? तेव्हा आपल्याला वाटतं पाऊस येणार, म्हणजे तो मेघराजाचा टपाली आहे. तिसरं मंदिर हे स्त्रियांचं पार्लमेंट आहे. पार्लमेंट मध्ये कसे सगळेजण येऊन गडबड इतर काही गोष्टी, तसं मंदिरात बायका देव राहतो बाजूला आणि बंद्याच गोष्टी बोलतात. तुझा मुलगा कुठे, माझा मुलगा कुठे, सून कशी, सासू कशी, असं. चौथं पाप हे नरकात जाण्याचं ऍडव्हान्स तिकीट आहे, समजलं? चौथं वकील हा गुन्हेगारांचा देव आहे, देव भगवान. तर गुन्हेगार काय करतात, पैसे वगैरे देऊन त्या वकिलाला सुटतात, म्हणून तो त्यांचा देव आहे. आता पाकिस्तान कसं आहे, एखादी हॅट्टी तरुणी असते, कोणाचंच ऐकत नाही, बरोबर? तिला आपण म्हणतो पाकिस्तान. आणि भारतातली स्त्री कशी असते, भारत म्हणजे एखादी नम्रतेची बाई, सगळ्यांचं ऐकते, पतिव्रता आहे, ते भारत. दुसरं कान हे आपले नैसर्गिक टेलिफोन आहे. चौथं फॅशन ही आजकाल मुलींची मैत्रीण आहे, फॅशन. आणखी हे आपलं कुलूप हे बिनधाड्याचा तुमच्या दाराचा चौकीदार आहे, त्याला तुम्ही, बरोबर? हे सगळं आधुनिक आहे. आता तुम्हाला एक 2-3 जोक सांगते सरदारजींचे. एक सरदारजी आरशासमोर डोळे मिटून उभा होता. त्याची बायको म्हणली, अरे भैया सरदार, हे क्या कर रहे हो? तो मी बघतो झोपेत मी कसा दिसतो, झोपताना मी कसा दिसतो हे मी बघतो आरशात. दुसरा सरदारजी असतो, पाऊस पडत असतो आणि माळ्याला म्हणतो, अरे बाबा झाडांना पाणी घाल. तो म्हणतो, साहेब पाऊस पडतोय तो क्या हो गया, छाता लेके जाओ ना. तिसरा एक सरदारजी ट्यूबलाईटच्या खाली तोंड उघडं करून उभा असतो. दुसरा सरदार येतो, अरे भाई सरदार ये क्या कर रहे हो? अरे कुछ नहीं, डॉक्टर ने बोला है लाइट खाओ, तोंड उघडं करून लाईट खा. म्हणून लाईटच्या खाली. चौथा एक सरदार असतो, त्याला इंग्लिश बोलायची फार हाऊस, पार्टीला गेलेला असतो आणि बायको, मुलगा आणि मुलगी असते. तर तो दुसरा सरदार येतो, तो म्हणतो माझी ओळख करून दे. तो सांगतो सरदारला, ये मेरी वाईफ है. आणि मुलाकडे बोट करून सांगतो, ये मेरा किड है. आणि मुलीकडे बघून म्हणतो, ये मेरी किडनी है. लक्ष्मण, समोरून कर म्हणजे व्यवस्थित येईल. पहिलं गाणं गीत रामायणाचं सादर करताय दशरथा हे पायसला. घर लवकर. ठीक आहे.
समोरून घे म्हणजे त्यांचा चेहरा वंशारोपण